पेपरचं विश्लेषण घेऊ आज. ठीक आहे, आज आपला टॉपिक काय होणार नाही. कालचे प्रश्न दिलक पेपर कोणी? कोणीच नाही बघितला पेपर? बघितला? कंबाईन देणार आहे तुम्ही आता पुढची 5 जानेवारीची? ठीक आहे, लक्ष द्या. कंबाईनसाठी तुम्हाला ह्या विश्लेषणाचा नक्की फायदा होईल आणि तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे येतात, त्याला कसं टॅकल करायचं, कुठले प्रश्न स्किप करायचे, प्रश्न सोडवण्याचे ट्रिक्स काय काय असतात, प्रश्न वाचताना काय आपला दृष्टिकोन असला पाहिजे, काय विचार करायला पाहिजे आपण, ह्या सगळ्या गोष्टी पण शिकणं खूप गरजेचं असतं. फक्त अभ्यास आहे का अभ्यास करायचा, परीक्षेला जायचं, प्रश्न वाचून टाकायचे, मनातील ते उत्तर टिक मार्क करून यायचं, असं होतं. पेपर आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सोपं आहे, काही जणांचं म्हणणं होतं मॉडरेट आहे. आता पण खरं काय ना ते सगळं आयोगाची की आल्यानंतरच बॉम्ब फुटतो, नाही का? कारण आपण ज्या अँगलने विचार करतो एखाद्या प्रश्न बाबतीत, ते आयोगाचं काहीतरी वेगळंच अँगल असतो. असं होतो बऱ्याचदा, सरप्राईज सांगता येत नाही. बट असो, आपण आपल्या विषयाबद्दल बोलूयात. मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये सायन्स थोडंसं सोपं होतं. सोपं म्हणता येणार नाही, ऍक्च्युअली मॉडरेट होतं. मागच्या वेळेचं सायन्स जरी डिफिकल्ट होतं, ह्यावेळेस मॉडरेट होतं, एवढं म्हणू शकतो. सोपा हा प्रकार नाहीच आहे. 4-5 प्रश्न सोपे असले म्हटल्यानंतर सगळा पेपर सोपा होत नाही सायन्सचा. ठीक आहे, तर 20 प्रश्न टोटल सायन्सचे, जे की ऍज युजल नेहमी असतात. 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क सायन्सचे. त्या 20 प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहे मी आता. ठीक आहे, तर ते कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा करता येईल पुढच्या परीक्षेला ते बघा. समजलं? म्हणजे मी आता हे सगळे प्रश्न ऍज अ ऍस्पिरंट म्हणून सोडवणार आहे तुमच्या समोर. फक्त आता पेपर झालेला आहे आणि आपल्याला ऑलरेडी प्रश्न माहिती आहेत, मग आपल्याला पुढच्या एक्झामला काम येऊ शकतं ते ट्रिक. तुम्हाला ते स्वतःमध्ये डेव्हलप करायचं. ठीक आहे, पहिला प्रश्न हा फिजिक्सचा प्रश्न आहे. हा रेडिएशन्सवर आहे, रेडिएशन्सच्या वेव्हलेंथवर. तुम्ही असं अनालिसिस करायला पाहिजे, पेपर अनालिसिस. ठीक आहे, तुम्ही काय करता, तुम्ही ते एक ठोकळा घेऊन टाकता विकत, है ना, प्रश्न, आणि ते सोडत बसता. ते काही गरज उपयोगाचं नाही. आयोगाचे पेपर प्रिंट काढायचे, जास्त पण नाही, 2-3 वर्षांचे खूप झाले, दोन्ही काढायचे, कंबाईन पण आणि राज्यसेवा पण. प्रॉपर त्याला स्पायरल करून घ्यायचं आणि हे असं करायचं. आणि आयोगाच्या पेपरवर भरपूर जागा असते, तुम्हाला तिकडे तिथंच करायचं. ते पेपर पण हाताळणं होतं, पाहणं पण होतं. ते प्रश्न वाचून वाचून तोच पेपर पाहून 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 नजर मरून जाते. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तो जो पेपर हातात पडतो आयोगाचा, तो खूप कसा नवीन, काहीतरी भयंकर भीतीदायक नाही वाटत. असं वाटतं अरे हा हे तर रोजच पाहतो आपण. समजलं का? त्यामुळे ते करायचं. फिजिक्स मधलं रेडिएशन्स वेव्हलेंथ प्रश्न जरा लेवल जर विचार केली तर डिफिकल्ट होता, लॉजिकली सुटत होता, म्हणजे तुक्का लागू शकत होता. कळलं ना? ते पण सांगणार मी तुम्हाला. आणि जर काहीच अभ्यास नाही, काहीच माहिती नाही, स्किप करायचा होता. कळलं ना? तिन्ही गोष्टी आहेत. मराठी स्टेटमेंट खूप डेंजर असतात, त्यामुळे इंग्रजी स्टेटमेंटला जास्त प्रेफरन्स द्यायचा. कळलं? खोलीतील तापमान म्हणलं की तिथं अर्धा कार्यक्रम संपून जातो. कोणाची खोली? समजले ना? ॲट रूम टेम्परेचर दॅट इज 300 केल्विन, व्हॉट इज द सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन वेव्हलेंथ फॉर द थर्मल रेडिएशन एमिटेड बाय अ बॉडी. म्हणजे एखादी वस्तू आहे आपल्याकडे, आपल्या समोर लॅबमध्ये रूम टेम्परेचरला ठेवलेली, थर्मल रेडिएशन एमिट होण्याची वेव्हलेंथ काय असते. म्हणजे अर्थ ती बॉडी जी आहे ती हिटेड आहे, हॉट बॉडी आहे, आयदर त्या वस्तूने खूप हीट ऍब्झॉर्ब केली आहे, तापली ती वस्तू, गरम केली आणि त्यातून हीट रेडिएट होते, उष्णता बाहेर पडते. थर्मल म्हणजे हीट. कळलंय? सो हीट जी रेडिएट होते ना रे, एखाद्याच्यामधून, एखाद्या वस्तूमधून रेडिएट होते म्हणजे बाहेर पडते, उत्सर्जित होते, एमिट होते. तर ती मेजॉरिटी ऑब्जेक्ट काय करतात, समजा आपल्या शरीरातून पण हीट एमिट होते, गरमी असली, खूप जास्त घाम येतो ना आपल्याला, हीट एमिट होते, तर ती रेडिएट होते असं म्हणलं तर रेडिएट. हीटचं रेडिएशन. रेडिएशन शब्द केव्हा वापरतो, जेव्हा मीडियमची गरज नसते, माध्यमाची गरज नसते तेव्हा. ठीक आहे, सो हीट जी रेडिएट होते ना आपल्या शरीरामधून, ती असते मेजॉरिटी इन्फ्रारेज. मेजॉरिटी इन्फ्रारेज असते, इन्फ्रारेज. अवरक्त किरण असतात. काय? अवरक्त किरण, इन्फ्रा रेड रेज. समजलंय?
हा प्रश्न सोडवायचा थोडस ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं लॉजिक पण माहिती पाहिजे तुम्हाला. हा स्पेक्ट्रम नाही का, याच्यामध्ये रेडिओ, त्यानंतर मायक्रो, त्यानंतर इन्फ्रारेड रेज, त्यानंतर विजिबल रेज, त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज, त्यानंतर एक्स रेज आणि त्यानंतर गॅमा रेज सगळ्यात शेवटी. कळलंय? तर बॉडी जेव्हा हीट एमिट करते, थर्मल रेडिएशन जेव्हा बॉडीतून बाहेर पडतात ते असतात इन्फ्रारेज. कळलंय? कोरोनामध्ये थर्मल गन वापरायचे टेम्परेचर चेक करायला. काही काही लोक असे करायचे है ना, इथे पकडायचे, असे माहिती ना, इथे हातावर पकडायचे. कशासाठी कळलं तुम्हाला? जर समजा आपल्याला फिवर असेल तर आपल्या शरीरातून हीट रेडिएट होते, थर्मल रेडिएशन्स एमिट होतात. थर्मल रेडिएशन्स म्हणजे इन्फ्रारेड असते. मग त्याची गन बनवली होती ती इन्फ्रारेड गन होती. ती इन्फ्रारेड डिटेक्ट करणार आणि बॉडी टेम्परेचर दाखवणार आपलं. त्याला डिस्प्ले होतं, एलसीडी डिस्प्ले. समजलं का? फॅरेनहाइट. तर त्याच्याशी निगडीत हा प्रश्न होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे स्पेक्ट्रम आहे, ह्या स्पेक्ट्रम मधली व्हिजिबल लाईटची वेवलेंथ माहिती आहे रे, 700 ते 400 नॅनोमीटर असते. किती? ऍक्च्युली ते 400 ते 700 असते, पण आपण काय केलं, स्पेक्ट्रम लॉंगर वेव्स कडून छोट्या वेव्स कडे नेलाय. मग इकडे लॉंग वेव्ह असणार, ही छोटी असणार. इकडे 700, इकडे 400. म्हणजे जर ते इन्फ्रारेडची वेवलेंथ त्याच्यापेक्षा जास्त असणार. कळलेत का? तो एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे, इन्फ्रारेडची वेवलेंथ जी आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला रूम टेम्परेचरला, रूम टेम्परेचर म्हणजे अराउंड 20 डिग्री सेल्सिअस तापमान. किती? 20 डिग्री सेल्सिअस तापमान. तर त्या तापमानाला मग जे थर्मल रेडिएशन एमिट होईल त्याची वेवलेंथ काय असेल असा प्रश्न विचारला. जरा गोंधळ टाकणारा प्रश्न आहे आणि ऑप्शन्स बघून तर काही लोक काम करत नाही आपलं. का बरं माहिती आहे? कारण थर्मल रेडिएशन जसं मी तुम्हाला सांगितलं, थर्मल रेडिएशन जे आहे ना ते आपली व्हिजिबल लाईट पण असू शकतो आणि प्लस इन्फ्रारेड पण असू शकतो. पण मेजॉरिटी कोण असतं? इन्फ्रारेड रेज. जर इन्फ्रारेड रेज असतील तर याचा अर्थ 500 बिलकुलच नाही, शक्यच नाही. 500 बिलकुलच नाही, लक्षात ठेवा. आणि जर आपण रेडिओ पर्यंत आलो ना तर ही वेवलेंथ खूप जास्त वाढली असते, खूप लॉंगर वेव्स येते, लक्षात ठेवा, काही लाखांमध्ये. मग आपण सगळ्यात जवळ आहे ना याच्या व्हिजिबलच्या इन्फ्रारेड. सो हे असणार 9550 नॅनोमीटर. पण आता सांगता येत नाही रे, आयोग नेमकं काय विचार करते, याचं उत्तर आयोग हे पण देऊ शकतं. कळलंय का? आणि ते 2 पण देऊ शकतं, काही स्पेसिफिक नाही. पण जेवढे सोर्सेस आहेत जिकडे व्हेरीफाय केलं तर मॅक्सिमम सोर्सेस मध्ये हेच त्याचं उत्तर मिळालंय. एक्झॅक्ट हे नाहीये, 9000 समथिंग आहे, 9300 समथिंग असं आहे. समजलं का? मग आपल्याला जर हे काहीच माहिती नाही, हे माहिती नाही, प्रश्न स्किप करायचा. कळलेत का? लक्षात, हे माहिती आहे थोडंफार, लॉजिक लागलं, उत्तर टिक करायचं. हे थोडंफारच माहिती आहे पण तरी कळत नाही कुठलं उत्तर टिक करू. आणि बाकीचे प्रश्न बऱ्यापैकी अटेम्प्ट झालेत, 20 पैकी 15. म्हणजे पहिल्या राऊंडला याला स्किप करून टाकलं, पुढे गेलो, परत थोडा वेळ वाचला, पुन्हा वाचला प्रश्न. असं वाटलं सोडून बघूयात, ट्राय करून बघूयात. असं करायचं. जे प्रश्न सोडून दिले त्याला पुन्हा एकदा ट्राय करायचं. रिस्क घ्यायची नाही घ्यायची, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. मग तिथे तुक्का लागतो का ते पाहायचं. तुक्का लागतो का? मग तुक्का केव्हा मारायचा? जेव्हा आपल्या हातामध्ये इनफ स्कोर असेल. स्कोरच नाही, तुक्का मारायचे चालले म्हणजे 20 पैकी 5च प्रश्न बरोबर आलेत आणि तुक्के मारताय परत, चूक आहे. असं बिलकुल करायचं नाही, चुकून पण करायचं नाही. कळलं ना? 20 पैकी 15 प्रश्न अटेम्प्ट केलेत, 12, 13, 14 100% करेक्ट येणार आहे, मग रिस्क घ्यायला हरकत नाही. कारण पॉईंट 5च जाणार आहे, काही टेन्शन नाही. समजलं का? क्लिअर झालं का? मग तुक्का मारायला लॉजिक लागतं का? तुक्का म्हणजे ते हे तुक्के ना, पेपर बाजूला, आन्सर शीट आणि 2 2 2 2 2 2 सगळ्यांचं 3 3 ते तुक्के नाही म्हणत मी. नाही तर हे पण तुक्का नाही, 10 20 30 40 50 60 ते पण नाही. नाही तर डोळे बंद करून, नाही तर शांत बसून काय आठवलं ओम पट स्वाहा, तसं पण नाही. तुक्का कसा? लॉजिकल. 4 ऑप्शन जर ऑब्झर्वेशन केलं, 99% लागतो तुका. 4 ऑप्शनचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर एवढंच एक ऑप्शन वेगळं आहे. हा, सगळ्यात जास्त नाही. नंबर्स बघा, नंबर्स. मग हे जर सगळ्यात जास्त मग हे सगळ्यात कमी आहे. ते जर लॉजिक लावलं तुम्ही तर ते लॉजिक नाही लागत. नंबर्स बघा तुम्ही, नंबर्स. 500, 1500, 3000, 9550.
कळलंय का? म्हणजे काही काही प्रश्न आता हे की आल्यानंतर कळला, की आल्यानंतर कळलं की लागला की नाही लागला. पण चान्सेस किती आहेत? 99%. आयोग याला पण 1550 75 काहीतरी करू शकत होतं, याला पण 3075 3125 काहीतरी करू शकत होतं. एकच पर्याय असा का बरं केला? स्पेसिफिक 9550. म्हणजे काही प्रश्नातून आयोग आपल्याला हिंट देण्याचा प्रयत्न करतो, अरे हे उत्तर आहे. समजलं का? आणि आपण पागलसारखे इकडे तिकडे 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 फिरत असतो. ठीक आहे. सो हे जो उत्तर आहे, तुक्का मारायचा असेल तर तो पण विदाऊट रिस्क, कॅल्क्युलेटेड रिस्क. कळलंय का? अंधाधुंद गोळीबार नाही. अंधाधुंद गोळीबार जे करतात त्यांसाठी हे माझं विश्लेषण बिलकुल त्यांनी ऐकू पण नका आणि पाहू पण नका. तुमचा राष्ट्रीय कार्यक्रम चालला तुमच्याप्रमाणे. समजलं का? लॉजिकल जर तुक्का लावायचा असेल तर लागतो. इकॉनॉमिक्सला पण लागतो हा. इकॉनॉमिक्सला जे आकडेवारीचे गणित असतं प्रश्न असतात त्याला लागतो हा तुक्का. तिकडे आकडे असले पर्याय होते, तुम्ही बघा एक पर्याय असा असतो चमत्कारिक, बाकी ऑड मॅन आउट, 3 पैकी एक पर्याय वेगळा असतो काहीतरी समथिंग. ठीक आहे. पण तुम्हाला सांगू आजकाल आयोगाला पण कळले पोर असं करतो म्हणून. चला पुढचा प्रश्न आहे आपला, सोपा प्रश्न आहे हा. हे आपल्याला झालेलं आहे रे, फिजिक्स वाले ज्यांना फिजिक्स शिकवले मी त्यांना झालेलं आहे. सोपा प्रश्न होता, साऊंड टॉपिकचा प्रश्न आहे फिजिक्स मधला आणि अगदी इनिशियल आहे. म्हणजे इनिशियल म्हणजे फिजिक्स मध्ये आपण साऊंड सुरू केला की सुरुवातीलाच हे कन्सेप्ट सांगत असतो मी, इथूनच सुरू होतो साऊंडची. काय आपल्याला हा पहिले हे बघून घ्यायचं, काय ओळखायचं, ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे दोन्ही पण बघायचंय. ठीक आहे. मग एक एक स्टेटमेंट वाईज बघूयात. फॉर प्रोपगेशन ऑफ साऊंड मेडियम इज नेसेसरी. ए करेक्ट आहे, फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. फर्स्ट स्टेटमेंट एलिमिनेशन टेक्निक मोस्ट युजफुल टेक्निक टू सेव्ह द टाइम. वेळ वाचतो खूप, लक्षात ठेवा. पूर्ण प्रश्न वाचायची गरज पडेल तुम्हाला, तर दिसेल 20 प्रश्नामध्ये. ठीक आहे. सो जर फर्स्ट करेक्ट असेल तर मग हे गेलं, हे चूक आहे, गेलं नाही चूक आहे. एक एलिमिनेट झालेला आहे, एक ऑप्शन एलिमिनेट झालेला आहे. कळलं? नाही ना, ते थांबू ना, कारण आपल्याला ट्रू आणि फॉल्स दोन्ही पण ओळखायचे ना. जर समजा हे फॉल्स असेल आणि हे पुढचे हे बरोबर असतील तर मग गडबड होईल ना. आपल्याला ट्रू पण ओळखायचे आणि फॉल्स पण ओळखायचे, म्हणजे हे पण उत्तर होऊ शकतं एखाद दिवस. हा समजलं काय बोललो मी काय म्हणतो तुम्हाला? आपल्याला त्यांनी काय सांगितलं, ट्रू ऑर फॉल्स ओळखायचे ना. मग हे फॉल्स आहे समजा, आता इथे ट्रू दिले समजा, तर हे आपण याला फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट केलं ना. अरे मी दुकडे कशाला गेलो मी, फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे ना, हे ट्रू. हा हे यस, फक्त याला एलिमिनेट करून टाकू, हे फॉल्स आहे आपलं. ठीक आहे. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज हर्ट्स, हेनरीज हर्ट्स, हे पण करेक्ट आहे. बरोबर आहे. मग ते तर ऑलरेडी एलिमिनेट झालंय आपलं. आता दुसरं बरोबर आहे, म्हणजे हे पण येऊ शकतं है ना. आता ए पण बरोबर आलं तर हे पण एलिमिनेट झालं, हे पण रॉंग होऊन गेलं. फर्स्ट करेक्ट आलं तर लाऊडनेस ऑफ साऊंड इज एक्सप्रेस्ड इन डेसिबल युनिट, हे पण करेक्ट आहे. सो तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन नंबर 1. या प्रश्नाची लेवल इझी होती. कळलंय? पहिल्या प्रश्नाची लेवल डिफिकल्ट होती. हा प्रश्न डिफिकल्ट होता. अटेम्प्ट करायचा की नाही करायचं हे ठरवायचं, कारण याचं उत्तर माहितीच पाहिजे. लक्षात ठेवा, इथे डोकं लावू शकतो आपण एका दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, हे तर आता ताजा ताजा प्रश्न आहे हा, एकदम ताजा ताजा. हे 2 दिवसापूर्वी झालं आपल्याला, 2 दिवसापूर्वी झालं आपल्याला, नाही का. इथं काय करायचं, रॉंग ओळखायचं, लक्षात ठेवा, चुकीचं. ऍटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स, करेक्ट आहे, बरोबर आहे. प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, करेक्ट आहे. इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज, करेक्ट आहे. न्यूट्रॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, रॉंग आहे. म्हणजे हेच उत्तर आहे, ऑप्शन नंबर 4. इझी होता, केमिस्ट्रीचा होता, ऍटॉमिक स्ट्रक्चरवर, ऍटॉमिक स्ट्रक्चरवर. ठीक आहे. आपल्याला आता तो टॉपिक सुरू आहे सध्या. ठीक आहे. खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही, नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज इक्वेशन. विषय आहे फिजिक्स, टॉपिक आहे प्रेशर आणि डेन्सिटी, प्रेशर आणि डेन्सिटी. ठीक आहे. हा टॉपिक आहे. बर्नौलीज इक्वेशन तिकडे आहे. मागच्या वर्षी पास्कल्स लॉ विचारला होता, या वर्षी बर्नौलीज इक्वेशन विचारलं. ठीक आहे.
आणि यावरची आणखी एक पॅटर्न फॉलो केला आयोगाने, तो पण सांगतो मी तुम्हाला, शेवटी सांगतो ऍट द एंड. तुम्ही फक्त प्रश्न आठवत राहा. बर्नोलीज इक्वेशन हे आहेत एखाद्या लिक्विड एखाद्या गॅसच्या फ्लोशी हाय प्रेशर आणि लो प्रेशर. याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत. मग अगदी एरोप्लेनचं एक्झाम्पल आहे, क्रिकेटमध्ये स्विंग होणारा बॉल आहे हवेमध्ये, कळलं ना, घरावर पत्र टाकलेलं असते, पत्रावर दगड वगैरे ठेवतात, नाही ते उडून जातं हवा लेके, ते पण आहे त्याच्यामध्ये, भरपूर आहे. लिक्विडच्या फ्लोशी संबंधित आहे, लिक्विडचा फ्लो जिथून सुरू होतो तिथे आणि तिथे संपतो, थ्रू आउट त्या सिस्टीम मध्ये फ्लो मध्ये त्याचं प्रेशर सगळीकडे सारखं असतं, हे आहे त्याच्यामध्ये बर्नोली इक्वेशन मध्ये. सो याचं उदाहरण ऍस्पिरेटर पंप आहे. ऍस्पिरेटर पंप म्हणजे जो व्हेंटिलेटर लावतात ना पेशंटला, तो पंप, हे आहे याचं एक्झाम्पल. स्पीड ऑफ एफ्लक्स पण आहे, द्रवाची स्पीड पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. व्हेंचुरी पंप बद्दल थोडासा डाऊट आहे, कारण व्हेंचुरी पंप की व्हेंचुरी मोटर, आता हे आयोग ठरवल काय करेक्ट आहे. कळलंय का? जर आयोगाने म्हटलंय व्हेंचुरी मोटर आहेत मग हे आहे, आयोगाने म्हणले व्हेंचुरी पंप आहेत मग हे नाहीये. समजलं का आता? म्हणजे गोंधळातला प्रश्न आहे हा. ठीक आहे, म्हणजे उत्तर 2 पण येऊ शकतं, 4 पण येऊ शकतं, दोन्ही पण उत्तर असू शकते त्याच्यात. ऑप्शन नंबर 2 पण, ऑप्शन नंबर 4 पण. हा पण प्रश्न जे आहे तो डिफिकल्ट लेवलचा आहे, कन्फ्यूज लेवलचा प्रश्न आहे. अटेम्प्ट करायचं का नाही करायचं ठरवायचं. समजलं का? विनाकारण रिस्क घ्यायची नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. वर फेकलेल्या कणाची गती 0 असते, परंतु त्याचं त्वरण किती असतं? ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स, वेलोसिटी इज 0. माझा जो वरती फेकला तो पुन्हा खाली येणार ना, मग खाली कशामुळे? जी मुळे येणार. वरती जाताना जी जे आहे ते -9.8 असणार, खाली येताना ते 9.8 असणार. ऍक्सलेशन, कळलंय? आणि तो वरती जाताना त्याची वेलोसिटी 0, ऍक्सलेशन जे आहे त्याचं ग्रॅव्हिटी इतकं असणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. प्रश्न आहे हा फिजिक्स मधला फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि याची लेवल इझी आहे, सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थांच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात? प्रश्न आहे केमिस्ट्री, तो पण कुठला? 12th, त्याच्यामधला पहिलाच टॉपिक आहे, त्याच्यामध्ये सॉलिडचा अभ्यास करतो, सॉलिड स्ट्रक्चर. ठीक आहे, त्यातला प्रश्न हा. प्रश्न डिफिकल्ट लेवलचा आहे, परफेक्ट उत्तर माहित असेल तरच रिस्क घ्यायची, अदरवाईज नाही. कोणती वेवलेंथ, विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ आर यूज टू स्टडी द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मटेरियल? पदार्थाचं क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी कुठली वेवलेंथ वापरतात? मग क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी करायचं असेल तर एक्सरेज वापरतात. कुठलं? एक्सरेज, एक्सरेजचा उपयोग होतो. अल्ट्राव्हायलेट नाही, गॅमा तर नाहीच नाही, इन्फ्रा हे तर बिलकुलच नाही. अल्ट्रा आणि इन्फ्रा तर बिलकुलच नाही, कारण टू स्टडी अ क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मेटल वी नीड रेज विथ हायर पेनिट्रेशन. ठीक आहे, खूप जास्त पेनिट्रेशन रेज लागतात. मग एक्सरेज आणि गॅमारेज पैकी काय? गॅमारेजचा यूज फार लिमिटेड आहे, हा युजली रेडिओथेरपीमध्ये कॅन्सरसाठी वापरतात. त्यामुळे मग हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, अप्रोप्रिएट ऑप्शन आहे. ठीक आहे, सो याला तुम्ही लॉजिकली सोडू शकता थोडंसं, तुम्हाला रेज बद्दल जर प्रॉपर त्यांचे ऍप्लिकेशन माहिती असतील तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. चॉकलेट प्रश्न मागच्या वर्षी पण आला होता प्रश्न कंबाईनला, नाही का? विच डिव्हिजन ऑफ प्लांटी इज कॉल्ड एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम? ब्रायफाइटा. ब्रायफाइट्स आर कॉल्ड एम्फिबियन्स बिकॉज दे कॅन लिव्ह ऑन लँड एज वेल एज इन वॉटर. जमिनीवर पण सापडतात, पाण्यात पण सापडतात. टेरिडोफाइट्स हे मोस्टली टेरेस्ट्रियल आहेत, मोस्टली जिम्नोस्पर्म्स अँजिओस्पर्म्स मोस्टली टेरेस्ट्रियल आहेत. थॅलोफाइट्स ॲक्वेटिक आहेत, ॲक्वेटिक. ठीक आहे, तर हे याचं उत्तर आहे ब्रायफाइटा. टॉपिक आहे आपला बायोलॉजी मधला, पहिला प्रश्न आला बायोलॉजीचा आहे ना, बायोलॉजी मधला प्लांट क्लासिफिकेशन, प्लांट्स क्लासिफिकेशन. ठीक आहे, आणि लेवल याची अतिशय इझी. ठीक आहे, पहिला टॉपिक आपला झालाय, आपल्याला टॉपिक. ठीक आहे, इंग्रजीवाला लावतो. विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ डीएनए फॉलोइंग 4 स्टेटमेंट्स आर मेड, चूज द 2 रिलेव्हंट स्टेटमेंट. रिलेव्हंट म्हणजे करेक्ट वाले कुठले आहेत? ठीक आहे, करेक्ट वाले स्टेटमेंट्स कुठले आहेत? DNA is made up of 2 long chains of nucleotides coiled in helix around a central axis. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा प्रश्न म्हणजे केबीसी मधला 50-50 ऑप्शन वाला प्रश्न आहे. कम्प्युटरची 2 गलत जवाब मिटा दीजिए, तर आयोगाने पण 2 गलत जवाब याच्यातले मिटवलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आयोगाने तुम्हाला सांगितलं की 4 विधान दिले रे बाबा, पण ते 2च करेक्ट आहे, ते ओळख फक्त तू कुठले आहेत. समजलं ना? म्हणजे उत्तर 2च करेक्ट येणार, एवढं फिक्स आहे. मग पहिले मिळालं आपल्याला
कुठलं? ए करेक्ट आहे. ए करेक्ट आहे म्हणजे दिस इज खलास. दोनच राहिले आपल्याकडे, एक तर ए आणि बी आहे, नाही तर ए आणि सी आहे. ठीक आहे. डीएनए इज मेड अप ऑफ 2 लॉंग चेन्स ऑफ न्यूक्लिओसाइड्स. नो, न्यूक्लिओसाइडचे नाही, न्यूक्लिओटाइडचे, म्हणजे हे रॉंग आहे. म्हणजे हे गेलं, संपलं. पुढचे स्टेटमेंट वाचायची गरज नाही पडली. याला एलिमिनेशन टेक्निक म्हणतात. समजलं का? अलग लक्षात. पुढचे विधान वाचायची गरज नाही. पुढच्या दोन पैकी एक ट्रू असणार आहे. कुठलं? सी. हे ट्रू असणार आहे. हे दोन्ही चेन कॉम्प्लिमेंटरी असतात, ज्याच्यामध्ये ए आणि टी आणि सी आणि जी. यस, हे पण करेक्ट आहे. हे चूक आहे. मग कळलं की हे आरएनए साठी आहे, पण आरएनए ला 2 धागे कुठे असतात? आरएनए ला 2 धागे नसतात. हे चूक आहे मग स्टेटमेंट. ठीक आहे. सो हा पण प्रश्न कशातला मग आपला? बायोलॉजी मधला. कुठला टॉपिक? सेल. लेवलची मॉडरेट. मल्टिपल स्टेटमेंट वाले प्रश्न ना इझी प्रश्न नाही म्हणायचं. हे परफेक्ट माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मॉडरेट लेवलचा प्रश्न हा, इझी नाही. ठीक आहे. पहिलाच टॉपिक पुन्हा सेल थिअरी झालं ना आपल्याला. सेल थिअरी लिहून दिली मी तुम्हाला. सेल थिअरी शिल्डन आणि शॉनची. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट द सेल थिअरी ऑफ शिल्डन अँड स्वान? सेल थिअरी मध्ये ह्या दोघांनी बेसिक ट्रेडिशनल थिअरी मांडली आणि त्यानंतर त्यांच्या थिअरीला मॉडिफाय केलं विरशॉने. बरोबर आहे. मग 4 स्टेटमेंट दिलेत. कुठले स्टेटमेंट करेक्ट ते ओळखायचं आपल्याला. स्टेटमेंट जरा कन्फ्युजिंग आहे, लक्षात ठेवा. प्रश्न जरा मॉडरेट टू डिफिकल्ट आहे, एवढा सोपा नाहीये. पण ज्यांना परफेक्ट माहिती आहे ना शिल्डन आणि शॉनची थिअरी, त्यांना याचं उत्तर निघू शकतं लॉजिकली. कसं बघा, ऑल लिव्हिंग थिंग्स आर कंपोज्ड ऑफ 1 or more सेल्स. हे स्टेटमेंट तर 100 आणि 200% करेक्ट आहे. शिल्डन आणि शॉनने मांडलंय स्टेटमेंट त्यांच्या थिअरीमध्ये. ठीक आहे. सगळे सजीव एक किंवा अनेक पेशींचे म्हणलेत. मग ए जर करेक्ट असेल, ए, तर आयोग फार भारी आहे. काहीच एलिमिनेट होत नाही. काहीच एलिमिनेट होत नाही, सगळीकडे येऊ शकते. न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे चूक आहे. ही सेल थिअरी आहे, पण हे सेल थिअरीचं मॉडिफिकेशन आहे. आणि कुणी केलं होतं? हे आर विरशॉने केलं होतं. हे मॉडिफिकेशन आहे सेल थिअरीचं. ओमनी सेल्ला ई सेल्ला, आठवतं ना? त्यामुळे हे रॉंग, हे कन्फर्म आहे. आता मग बी रॉंग आहे म्हणल्यावर हे गेलं, हे गेलं आणि हे पण गेलं. पहिल्या विधानात नाही कळले काही लॉजिक आलं आपल्याला, दुसऱ्या ह्याच्यात लगेच येऊन गेलं, संपलं. म्हणजे तुम्ही आता हे नाही वाचले तरी तुमचा वेळ वाचणार. डोकं विनाकारण सायंटिस्ट व्हायचं नाही परीक्षेत ना, घरी आल्यावर व्हा, परीक्षेत नाही व्हायचं. आता संपलं ना तुम्हाला, इथं कळलं नाही हे उत्तर आहे, संपलं. कशाला वाचत बसायचं बाकीचं विनाकारण? वेळ नाही तुमच्याकडे, बाकीचे प्रश्न डोकं लावून उत्तर मिळालं नाही, संपलं ना, कन्फर्म आहे उत्तर याचं आहे. जर बी रॉंग याचा अर्थ हे गेलं, हे गेलं आणि ते पण गेलं. मग आपल्याला ट्रू ओळखायचं होतं कुठले करेक्ट आहे ते. समजले का? हे विधान वाचायची गरज नाही, पण तरी सुद्धा आपण अनालिसिस घेतोय. याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. देर आर बेसिक सिमिलरिटीज इन केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिक फंक्शन्स ऑफ सेल. यस, सगळ्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे, सगळ्या सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, लायसोझोम्स आहे, रायबोझोम्स आहेत, कॉमन आहे सगळं. सगळ्या सेलचं फंक्शनिंग सेम आहे. सगळ्या सेलमध्ये जो तो स्ट्रक्चर तेच काम करतो. म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सगळ्यांकडे सारख्याच घडतात. ठीक आहे. हेचा अर्थ हा होतो. द ऍक्टिव्हिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन्स ऑफ इट सेल्युलर स्ट्रक्चर. हो, सजीवांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्या सेलचं ऍक्टिव्हिटीज असतात, सेलमधूनच घडतात. म्हणजे ऊर्जा पाहिजे आपल्याला, कुठे त्यांना? सेलमध्ये. आपलं प्रत्येक फंक्शन कुठून चालणार? सेलमधून चालणार. सो हे पण करेक्ट आहे. सो ए, सी आणि डी हे करेक्ट उत्तर आहे त्याचे. ठीक आहे. कुठला टॉपिक आता हा? बायो मधलाच सेल. प्रश्न मॉडरेटच, डिफिकल्ट नाही, मॉडरेटच. कारण एका स्टेटमेंटवर सुचला, एका स्टेटमेंटवर सुटला तो, सॉल्व्ह केला लगेच. ठीक आहे. नेक्स्ट, मागच्या वर्षी रिपीट पीओ. ठीक आहे. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट. व्हीट म्हणजे गहू रे. कोणत्या बुरशीच्या संसर्गाने होतो? लीफ ब्लाइट ऑफ व्हीट इज कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फंगस? कळलंय? व्हीटचं सायंटिफिक नाव ज्यांना माहितीये, व्हीटचं सायंटिफिक नाव कळलं ना? ट्रिटिकम आहे. ट्रिटिकम व्हीटचं सायंटिफिक नाव. याचं उत्तर आहे अल्टरनॅरिया ट्रिटिसिना. अल्टरनॅरिया ट्रिटिकम किंवा ट्रिटिसिना, हेच उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. हा पण प्रश्न आहे आपला बायोचाच, हायजीन मधला. प्लांट डिसीज, प्लांट डिसीज, अॅनिमल डिसीज, याच्यावर प्लांट डिसीजवर प्रश्न विचारल्याशिवाय राज्य सेवा आयोगाचं पोट भरत नाही. प्लांट डिसीजवर प्रश्न असतो म्हणजे असतोच कंपल्सरी. ठीक आहे. लेवल रे मॉडरेटच, इझी नाही. इझी म्हणजे कुणालाही जनरल अभ्यास करणाऱ्याला उत्तर नाही माहिती, ते कळलं ना? इझी केव्हा?
कुणालाही माहिती आहे जनरल अभ्यास केला त्याचं उत्तर इझिली कळून गेलं लगेच. खालीलपैकी कोणते प्राणी एकाच वर्गातले आहेत? विच ऑफ द फॉलोइंग अॅनिमल्स बिलॉंग टू सेम क्लास? सेम क्लास हे विसरायचं नाही. KPCOFGS आता होईल ते आपल्याला. क्लासिफिकेशन झालं नाही टॉपिक आपल्याला आणखी. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. ठीक आहे. तर आपल्याला विचारलंय की कुठले एकाच क्लास मधले एकाच वर्गातले असं विचारलंय. अॅनिमलचे दोन ग्रुप आहेत, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट. नॉन कॉर्डेट मध्ये त्यांचं वर्गीकरण फायलम लेवलला केलं गेलंय. कॉर्डेट मध्ये त्यांचं वर्गीकरण क्लास लेवलला केलं गेलंय. आपल्याला विचारले सगळे एकाच कुठल्या एका क्लास मधले. क्लास किती आहेत? क्लास मेजर क्लास पायसेस आहे, एम्फिबियन्स आहे, रेप्टाइल्स आहेत, एव्ज आहेत आणि मॅमल्स आहेत. ठीक आहे का? मग आता उदाहरण पाठ पाहिजे आपल्याला. ऍक्च्युली हा कंबाईनच्या पद्धतीचा प्रश्न आहे. राज्यसेवेला असा प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेला नाही. हा कंबाईनला विचारला याच्या अगोदर 2-3 अशा टाईपचा प्रश्न. म्हणजे कंबाईनला उदाहरणावर जास्त फोकस करत आयोग. राज्यसेवेला कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य राज्यसेवेला आणि उदाहरणं कंबाईनला. यावेळेस उदाहरणं विचारलं राज्यसेवेला. आता एक्झाम्पल्स बघा. आहे टॉर्पेडो फिश आहे, फ्रिस्टिस फिश आहे, हिप्पोकॅम्पस फिश आहे. इक्थिओ फिश जो आहे ना तो एम्फिबियन आहे. म्हणजे पहिलं उत्तर नाही. एकाच वर्गातले पाहिजे ना, समजलं का? मग आता इक्थिओ फिश तर इथं पण आहे, इक्थिओ फिश तर इथं पण आहे. म्हणजे अर्थ हे कुठलंच उत्तर नाही. उत्तर हे टॉर्पेडो फिश आहे, प्रिस्टिस फिश आहे, हिप्पोकॅम्पस पण फिश आहे, त्याला सी हॉर्स म्हणतात, अॅनाबस पण फिश आहे. हे सगळे मासे आहेत, पायसेस आहेत सगळे. समजलं का? उत्तर काय? ऑप्शन नंबर 4. टॉर्पेडो म्हणजे इलेक्ट्रिक रे. टॉर्पेडो म्हणजे काय? इलेक्ट्रिक रे, शॉक लागतो त्याचा. आणि हिप्पोकॅम्पस म्हणजे सी हॉर्स. सी हॉर्स. ठीक आहे. चलो. प्रिस्टिस म्हणजे स्टिंग रे, चावणारे. मागच्या वर्षी याच्यावर आधारित एक प्रश्न आला होता, याच्यावर आधारित. यावेळेस त्याला बदलून टाकलं आयोगाने. ठीक आहे. हे लिहायचं राहिलं आपलं आहे ना टॉपिक. बायो ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे. आणि लेवल रे मॉडरेट. मॉडरेट अभ्यास न करण्याला सगळंच हार्ड असतं. प्रश्न एक तर इझी असतो नाही तर मॉडरेट असतो. हार्ड म्हणजे संपलं, अभ्यास नाही झालाय. हार्ड कुठल्याला म्हणूयात, डिफिकल्ट कुठल्याला म्हणूयात, जे समजा आउट ऑफ बॉक्स आला. आपण म्हणलो होतो ना आपण 1-2 प्रश्न डिफिकल्ट. आउट ऑफ बॉक्स प्रश्न आहे हा, काही एवढं काही आपल्या वापरातला ऐकण्यातला नाही. तो वेंचुरीवाला आउट ऑफ बॉक्स प्रश्न, त्याला डिफिकल्ट म्हणूया. जो आहे सिलेबस मध्ये, लेक्चर मध्ये आहे, ऐकलेला असतो, वाचलेला असतो कुठेतरी, आपण झालेलं असतं आपल्याला ते, फक्त आपण ते प्रॉपर नसतं कव्हर केलेलं, मग ते मॉडरेट किंवा इझी मध्ये येईल. ठीक आहे. हेरोईन नावाचा अंमली पदार्थ. विच प्लांट एक्स्ट्रॅक्ट लॅटेक्स इज यूज टू प्रिपेअर नार्कोटिक्स कॉल्ड एज हेरोईन? हेरोईन कशापासून म्हणतो? हेरोईन जे येणार, हेरोईन, हेरोईन हिरोईन नाही, मॉर्फिन पासून बनतं. कशापासून? मॉर्फिन. आणि मॉर्फिन जे आहे ना ते ओपियम पॉपी प्लांट पासून बनतं. ओपियम पॉपी प्लांट, त्याचे फुलं बिलं, फांद्या बिंद्या, पानं बिंद्या त्यापासून बनते. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे पॉपी प्लांट. खसखशीचं झाड. कशाचं झाड? खसखशीचं झाड. आणि जे हेम्प आहे, हेम्प, याच्यापासून गांजा बनतो. गांजा, चरस, अफीम, अफू, एटसेट्रा एटसेट्रा. कळलंय का? माहित पाहिजे ना तुम्हाला. आता हा प्रश्न आयोगाने मागच्या वर्षी पण विचारला होता. मॉर्फिनवर, मॉर्फिनचं सायंटिफिक नाव विचारलं होतं. मग हा प्रश्न कसं काय विचारला नेमकं? बरोबर आहे. हा प्रश्न आयोगाने काय विचारला, काय लॉजिक असा प्रश्न विचारला, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर आयोग प्रश्न विचारताना जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं असेल नसेल, आता लक्षात ठेवा, करंट रिलेटेड प्रश्न, करंट इश्यूज रिलेटेड प्रश्न इन्क्लूड करतो त्या विषयांमध्ये. मागच्या वर्षभरात तुम्ही बघा, ड्रग्सचे रॅकेटचे खूप घटना उघडकीस आल्या. न्यूजपेपरला, न्यूजमध्ये होतं. सो ज्या गोष्टी वारंवार न्यूजमध्ये असतात ना, इकडे एवढा ड्रगचा साठा पकडला, तिकडे तेवढा ड्रगचा साठा पकडला, आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, आपल्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. कळलं का? आयोग त्या गोष्टी इकडे परीक्षेत विचारता, लक्षात. ठीक आहे. ड्रग्ज असेल, हेल्थ इश्यूज असेल, एन्व्हायरमेंटल रिलेटेड इश्यू असेल, एज्युकेशन रिलेटेड असेल, टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, हे प्रश्न परीक्षेत येतात म्हणजे येतात. त्या विषयाशी संबंधित. हा, ते ज्या विषयात जातील त्या विषयामध्ये ते येणार ते प्रश्न, करंट रिलेटेड. सो त्या टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे. याचा टॉपिक आता आपल्याला काही स्पेसिफिक असं सांगता येणार नाही. हा जनरल प्रश्न आहे. जनरल सायन्स मधला
नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड, नार्कोटिक्स. तसा बायोलॉजी संबंध आहे त्याचा. बायोलॉजीमध्ये असे काही स्पेसिफिक प्लांट किंवा केमिस्ट्रीचं म्हटलं तरी चालतं, कारण केमिकल एक प्रकारचं. ठीक आहे, म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक नाहीये. सायन्स मधलं कशा दिले हे सांगते नाही, जनरल आहे. पुन्हा एक चॉकलेट प्रश्न, याला पण मॉडरेटच टाकू आपण हा. परफेक्टच माहिती पाहिजे तरच, नाही तर नाही. चॉकलेट प्रश्न, कुठले विधान सत्य आहे? मानवी शरीरात एकूण 208 एकरे नाही. द adult human skeleton has 208, no 206, wrong आहे. मनके आणि चेहरा, व्हर्टिब्रे अँड फेशियल बोन्स आर इरेग्युलर टाइप्स ऑफ बोन्स, करेक्ट आहे. व्हर्टिब्रे 33 किंवा 26, फेशियल बोन्स 14, इरेग्युलर असतात. इरेग्युलर आपल्या शरीरात 5 टाइपचे बोन्स असतात, लॉंग, शॉर्ट, इरेग्युलर, फ्लॅट आणि पाचवा एक प्रकारे जे आपल्या गुडघ्यामध्ये असतं बघा, ते पॅटेला बोन्स म्हणतात त्याला, पॅटेला बोन्स. ठीक आहे, तर ते एक असे 5 टाइपचे बोन्स आहेत, बाउल टाइप, बाउल शेप्स. ठीक आहे, सो हे करेक्ट आहे. बी, ओनली बी हेच उत्तर आहे. हा प्रश्न आहे बायोलॉजी मधला, ऍनिमल टिश्यूज मधला, ऍनिमल टिश्यूज मध्ये बोन्स. आणि हा प्रश्न आपण टाकू इझी मध्ये, कारण सोपा आहे. 208 हाड हे सगळ्यांना माहिती आहे. हा फक्त हे फ्लॅट वगैरे ते टाइप्स माहिती पाहिजे. 2 वर्षापूर्वी आयोगाने विचारलं तर आपल्या शरीरात 5 टाइपचे बोन्स असतात, स्टेटमेंट होतं, करेक्ट होते. 5 टाइप्सचे, 5 वेगळ्या आकाराचे बोन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, बोन्सवर पुन्हा एक प्रश्न आलाय. जॉईंट्स मॅच करायचे, जॉईंट्स हाताचे आणि पायाचे. मॅच द फॉलोइंग, एक्सप्रेस जनरल रिझेम्बलन्स बिटवीन बोन्स अँड गर्डल, फोरलिम्स अँड हँडलिम्स. फोरलिम्स अँड हँडलिम्स म्हणजे हात आणि पाय, लक्षात ठेवा, हात आणि पाय. मग शोल्डर जॉईंट, हा जॉईंट कुणाला मॅच होतो माहिती का? हिप्सला. म्हणजे हे एच 4, संपला कार्यक्रम. नाही, एच 4 एकाच ठिकाणी, बाकी डोकं लावायची गरज नाही पडली. समजलं का? मग ह्युमेरस कुठे? फिमर, हे ह्युमरस आहे, मांडीमध्ये फिमर असतं. एल्बो, नी, हा एल्बो आहे आपला. नी मध्ये सेम असेच टाइपचं बोन आहे. इथे 2 असतात, रेडियस आणि अल्ना. आणि पायामध्ये 4 लेग्स मध्ये टिबिया आणि फिब्युला असतं. झालं, ऑप्शन नंबर 1. बायो मधला अगेन तोच टॉपिक रे, कुठला? ऍनिमल टिश्यूज, ऍनिमल टिश्यूज. ठीक आहे, आणि लेवल याची इझी, कारण जॉईंट्स सगळ्यांना माहिती पाहिजे, हाडांचे बोन्स, कॉमन लॉजिक आहे, जनरल नॉलेज आहे. थोडासा मॉडरेट कन्फ्युजिंग प्रश्न आहे आपण. Which chemical compound is used to neutralize the acidity of soil increased due to excessive use of chemical fertilizers? म्हणजे ऍसिड बेस रिएक्शन, नायट्रेशन, न्यूट्रल सबस्टन्स तयार होतो. आता ऍसिडला न्यूट्रलाइज करायला कोण वापरतात माहिती ना? ऍसिडला न्यूट्रलाइज करायला बेस वापरतात. कोण? बेस. बेस मध्ये मुख्य घटक आहे OH, हायड्रॉक्साईड, नाही का? मग आता पोटॅशला आयोगाने कन्फ्युज करून टाकलं ना. पोटॅश K2CO3 आहे का KOH आहे, माहित नाही. कळलं का? संदिग्धता निर्माण करून टाकली नाही. KOH जर घेतलं तर हे आहे MgOH2, हे आहे NH4OH, हे आहे CaOH/2. लिहून दिली तुम्हाला फॉर्म्युले मी आहे पहिल्या टॉपिक मध्ये केमिस्ट्रीच्या, आठवत आहे का? मग आता हे माहित नाही, संदिग्ध आहे, काय दिलं आयोग माहिती नाही. म्हणजे ह्याला जर हायड्रॉक्साईड पकडलं तर आयोग हे पण उत्तर देऊ शकतं. म्हणजे आयोगाने स्पेसिफिक विचार केला, फक्त स्पेसिफिक, की युजली शेतकरी जर सॉइल ऍसिडिक झाली तर तिला न्यूट्रलाइज करायला काय वापरतात? चुन्याची निवडी जास्त वापरतात. पुस्तकात पण हे आहे सोर्स मध्ये, तर मग हे उत्तर देऊ शकतं आयोग. म्हणजे काय, हे पण ऑप्शन आहे. समजलं का? मग याची की आल्यानंतर कळलं हे काय नेमकं गडबड. आता ठीक आहे, प्रश्न हा आहे आपला केमिस्ट्री मधला, ऍसिड्स आणि बेस, आम्ल आणि आम्लरे, त्यातला प्रश्न आहे ऍसिड बेस. तुम्हाला वाटत असेल हा प्रश्न बायोलॉजीचा आहे ना, जीवशास्त्र, जीवशास्त्र प्रश्न नाही हा प्रश्न केमिस्ट्रीचा आहे. केमिस्ट्रीमध्ये असतं ऍसिड आणि बेस. ठीक आहे, आणि लेवल रेची मॉडरेट, पण कन्फ्युज करणार आहे. खालीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ मेटल्स और मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय युझिंग सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन? सायनाइडचं सोल्युशन वापरून कुठले मेटल्सला
एक्स्ट्रॅक्ट करतात म्हणजे सेपरेट करतात. तर सायनाइड सोल्युशन जे आहे ना हे फक्त नोबल मेटलसाठी वापरलं जातं. कुणासाठी? नोबल मेटल्स. त्याला लिचिंग प्रोसेस म्हणतात. कुठली? लिचिंग प्रोसेस. राजधातू ज्या मेटलची रिएक्टिव्हिटी सगळ्यात कमी असते. नोबल मेटल्स मध्ये 3 जे मेटल्स आहेत ना हे सगळ्यात कमी रिएक्टिव्हिटी वाले आहेत. गोल्ड, सिल्वर आणि प्लॅटिनम म्हणजे 2-2च्या पेअर आहेत. मग बघा ह्या 3 पैकी 2 कुठे आहेत? 3 पैकी 2 येते सी मध्ये. गोल्ड आणि सिल्वर. मग ओनली सी. समजलं का? फक्त सी हेच उत्तर. टॉपिक आहे हा केमिस्ट्री मधला प्रश्न आहे. मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू. ठीक आहे. लेवल मॉडरेटच माहितीच पाहिजे. प्रश्न काय नेमका हा. डॅश इज यूज टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन ऑइल्स अँड फॅट्स. ऑइल्स आणि फॅट्स मध्ये जे अनसॅच्युरेशन असतं ना, अनसॅच्युरेशन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, याच्यावरून अनसॅच्युरेशन ठरतं. सिंगल बॉन्डवरून सॅच्युरेशन ठरतं. तर ऑइल्स आणि फॅट्स अनसॅच्युरेशन साठी काय वापरतात? सॅफोनिफिकेशन जे आहे ना ते सोप मेकिंग प्रोसेस साठी वापरतात. ऍसिड व्हॅल्यू पीएच चेक करण्यासाठी वापरतात. विस्कॉसिटी जे आहे ते फ्लोईंग नेचर किंवा त्याचं सरफेस टेन्शन मोजण्यासाठी वापरतात. उत्तर एकच राहिलं मग आपल्याकडे काय? आयोडीन व्हॅल्यू. एलिमिनेशन. याचं उत्तर माहिती नाहीये. याचं उत्तर काय माहिती नाही. पर्याय बघायचे. पर्यायात काही सुचतं का? पर्यायाबद्दल काही ऍडिशनल माहिती आहे का आपल्याकडे ऑप्शन्स बद्दल? मग असं एलिमिनेट करायचं. नाही आलं स्किप. समजले? हा प्रश्न बायो किंवा केमिस्ट्री मधला आहे. बायो मॉलिक्युल्स बद्दलचा आहे. लेवल याची डिफिकल्ट. ठीक आहे. रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते तेवढं का? आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन्स. झालं रे तुम्हाला एका बॅचला रे. ए प्लस बी कॉम्बिनेशन ना, आणि ए बी, ए प्लस बी डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन साठी हीट लागते, लाईट लागते आणि इलेक्ट्रिसिटी लागतं. हीटचं चिन्ह हे का आहे का? मग ही उष्मादायी मे बी असू शकते एक्झोथर्मिक हीट रिलीज. विस्थापन तर बिलकुल नाही, हे तर बिलकुल नाही. लाईटचा काही संबंध नाही इकडे. दोन एलिमेंट आले, बी आणि डी गेलं, बी गेलं आणि डी पण गेलं. मग आता एक तर सी आहे नाही तर ए आहे. दोन्ही पैकी एकच आहे. दोन्ही पैकी एकच आहे. मग मोस्ट अप्रोप्रिएट काय सांगा बरं? डिकम्पोजिशन. याच्यात बसलं ना ते, ह्या लॉजिक मध्ये बसलं ना ते. मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे हे काय आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. म्हणजे ओनली सी म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. प्रश्न आहे हा केमिस्ट्रीचाच. केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स आणि याला मी टाकल इझी मध्ये. का बरं माहिती आहे? कारण ज्याला हे माहिती आहे लॉजिक केमिकल रिॲक्शनचे बेसिक 4 टाइप्स, त्याला पटकन कळेल की डिकम्पोजिशन रिॲक्शन. कन्फ्युज व्हायची गरज नाही. ऑप्शन वरून पण एलिमिनेट होतं ते, पर्यावरून पण. ठीक आहे. पुन्हा केमिकल रिॲक्शनचा प्रश्न आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढं रेट ऑफ रिॲक्शन जास्त. करेक्ट आहे. ए करेक्ट आहे. ए करेक्ट आहे म्हटल्यानंतर आपल्याला ओळखायचं काय सांगा? ट्रूच ना. हे गेलं, मग हे पण गेलं आणि हे पण गेलं. हे असं होतं परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. बाकीचे 3 स्टेटमेंट वाचायची गरज पडली का? एकाच स्टेटमेंट उत्तर मिळून गेलं आपल्याला. काय उत्तर आहे? ए आणि सी. हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. इन्क्रीज इन टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन. टेम्परेचर पण डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यामुळे हे दोघं स्टेटमेंट त्याच्या वरच्या दोन्ही स्टेटमेंटशी अपोजिट आहे. ते रॉंग आहेत मग. ठीक आहे. प्रश्न आहे हा केमिस्ट्रीचाच, केमिकल रिॲक्शनचाच. केमिस्ट्रीचाच केमिकल रिॲक्शनचा. परंतु याला आपण मॉडरेट मध्ये टाकूयात, कारण तुम्हाला हे फॅक्टर्स माहिती पाहिजे. कुठले फॅक्टर्स ठरवतात रेट ऑफ रिॲक्शन ते माहिती पाहिजे. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन, चॉकलेट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन म्हणतात? फ्रॉम द फॉलोइंग विच आयसोटोप इज कॉल्ड हेवी हायड्रोजन. हेवी हायड्रोजन कुणाला म्हणतात? तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले तेव्हा शिकवलं ना मी. कंपाऊंड पहिल्या टॉपिक मधले आठवतं ना. मग जड हायड्रोजन कोण आहे? ड्यूट्रियम आहे. ओनली बी. ड्यूट्रियम ऑक्साईड वापरतात ना कुठे? न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये हीट ऍब्झॉर्ब करण्यासाठी. ठीक आहे. सो हा प्रश्न आहे केमिस्ट्री मधला, ऍटॉमिक स्ट्रक्चर मधला. ठीक आहे. आणि याला पण आपण टाकूयात इझी मध्ये. सोपा प्रश्न होता. आपण ड्यूट्रियम सगळ्यांना माहिती, जड पाणी. ठीक आहे. कळलं का रे? पुस्तक आहे का तुमच्याकडे आपलं सायन्सचं? आहे ना. आपल्या सायन्सच्या बुक मध्ये चेक करा टॉपिक वाईज तुम्हाला
20 पैकी 16 प्रश्न सापडतील तुम्हाला. सगळे टॉपिक लिहून दिले मी तुम्हाला. किती प्रश्न? 16 प्रश्न 20 पैकी टॉपिक मध्ये तुम्हाला सापडतील आपल्या पुस्तकामध्ये सगळे. ठीक आहे, चला. केमिस्ट्री जास्त विचारले यावेळेस. यस,